जुन्या वादातून एकावर चौघांचा हल्ला, जखमीवर उपचार सुरू तर गुन्हा दाखल। नाना साळवे सोबत का राहतोस म्हणत तरुणावर चौघांचा हल्ला। जुन्या वादातून शहरातल्या गायकवाड चौकात एकावर चौघांनी प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली असून या प्रकरणी जखमी तरुणाच्या फिर्यादीवरून आझादनगर पोलिसात निलेश देवरे, प्रकाश अहिरेसह इतर दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे समजते। अमोल रावसाहेब कुशारे वय 40 राहणार कला मंदिर पारोडा रोड धुळे या जखमी तरुण कॉटन मार्केट मार्गे वरखेडी रोड कडून येत असताना प्रकाश अहिरे, निलेश देवरे यांच्यासह दोघांनी रस्त्यात अडवून तू नाना साळवे सोबत का राहतोस या कारणावरून हाणामारी करत धारदार शस्त्राने छातीवर वार करत जीवेठार मारण्याची धमकी दिल्याचा गंभीर आरोप जखमी तरुणाने केला आहे। जखमी तरुणाला स्थानिक नागरिकांच्या मदतीने तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले असून रुग्णालयात जखमी तरुणावर उपचार सुरू असल्याचे समजते। तर जखमी तरुणाच्या फिर्यादीवरून आझादनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे समजते। तर प्रकरणाचा अधिक तपास आझादनगर पोलीस करत आहे। अमोल रावसाहेब कुशारे राहणार कला मंदिर। मी वरखेडी रोडनी जात असताना मी माझ्या याच्यात चालल्याने प्रकाश अहिरे, निलेश देवरे अज्ञान 2 जणांना मी ओळखत नाही। ते म्हणे करे इकडे काय फिरतो चिनालचं आहे नाही का तू कुठं आहे, तुझ्या कोणत्या बहिणीमध्ये राहतो हां तुझ्या तंगड्यात पडतो थांबली। मला उचलून टाकलं, उचलून नाही लेकाने गाडीतनं काय काय काढलं माझ्या हातात, त्यांनी वाट केला, छातीवर केला, मी पळायला लागलो। एकाने वापस पाय ओढला माझा हात, मग पोटावर मारा का तिला मारलं त्यांनी आणि माझ्या खिशामध्ये 2-3 हजार रुपये ते बी हिसकून घेतले त्यांनी। आणि काय म्हणे कोणाला बोलायचं, कोणाला काय करायचं, काय करशील म्हणे, माझं कोणाला काही नाही होऊ शकत। आणि मला काही बी झालं, माझ्या घरावर हल्ला बी झाला, आता त्या जिम्मेदार तोच राहील। त्यावर माझे औषध लहान लहान लेकरे पाहून घ्या, दोन्ही पोरं इकडे भाऊ दिदी हा मुलगा आहे, ही मुलगी आहे, आम्ही 3 जण आहे। माझ्या मागं कोणीच नाही राहत, मी एकटा राहतो घरी। काही झालं जिम्मेदार तेच राहणार आहे। काय कोणामध्ये राहतो तू हां, एवढा बाई झाला का त्या बाईमध्ये राहतो का? हे पुरापत काढून त्यांनी मला मार आणते। कशाने मारलं? मला उचलून टाकलं, मग ते एकाने गाडीतनं काय हत्यार काढलं, मला ते दिसलं ना, मी पळायचा मागा होतो। मग मा हात धरलं नाही, एकाने तिला मा हाताला हत्यार मारलं, मला तेवढं दिसलं, रक्त निघायला लागलं, मी पळायला लागलो तर एकाने पाय ओढला वापस माझा, तर मी असा आडवा पडलो, मग पोटावर मारलं त्यांनी मला, मग इथं बुद्ध्ये मारलं माझ्या कानाच्या इथं। तुम्हाला या ठिकाणी माझ्या भावाला बोलवलं होतं मी तिथं, माझा भाऊ आणि माझा मुलगा आला तर मला घ्यायला, आम्ही डायरेक्ट पोलीस स्टेशनला गेलो। काल गुन्हा दाखल झाला आहे का? नाही, आता MLC पाठवली, आता जबाब घ्यायला येत आहे।